एक सावकार आता ह्या बाजूक गोंया सरडाक जाय कसल्या कामाक म्हणून जावं म्हणून आमच्या सिदियाच्या एक बायको म्हणशीक आनी एक सिदियाच्या घोव मनशाक पण मोठो सावकार तो लिडर तेणी घेवन ह्या वाटेन येलेत तांकां ते गुलाब पानाक हाडल्या सावकारान कामाक हाडल्यान सोडून तो गेलो हांकां पासपोर्ट ना काय ना येलो म्हणा सरलो आसतले राली सुमार ती आनी तो सावकार एकलो गेलो त्या काळात इकडे उरले म्हणे ही आमची सिद्धी 2 जोडी घोव बायकाची पिळग्यावर पिळगी झाली ती त्यांनी आणि परतून गेलेत ना तिकडे उरले आमचे लोक आफ्रिका आणि आम्ही इकडे उरलो What they are saying is they were brought here in the year 1893. It's way back in 13th century when the Portuguese were still running countries like Mozambique, the British when they were running countries like Uganda, Kenya, Tanzania, and the Dutch when they occupied the South Africa, the entire West Africa. So, and the Arabs who were engaged in slave trade, they used to bring them to, they brought them to India, actually for certain reasons. Number one, because they were strong, to work in plantations, to work in coal mines, to work on construction sites, and on the other hand, to fight some wars around here, local wars, you know, which the British were engaged in. So if you see the cities in the North Canara, they were originally in Goa, in that area which was occupied by the Portuguese. They were in Goa. So in 1947, when India got independence, the Portuguese left and they left them there. What had happened was the cities they had occupied all the manual labor work in that area of Goa. So suddenly when the colonialists left, the cities had the opportunity to be employed in the local works. Because they were strong, everybody was preferring them. Then local wars, conflicts broke up between the Indians and the cities. Because they were dominating all the work, manual labor work was dominated by blacks. When the local wars broke up, conflict broke up, they shifted to the forest. The cities, because they were overpowered, the Indians were too many. So they shifted to the forest reserves of Karnataka. But originally they were in Goa. सिद्धी तर मुलं आता एक होतं झाला आता हंगा यायला मागीर 3 जात झाली आमची त्यांना मागीर आता आमकां धर्म इंगड जावन गेलो सिद्ध्याचो तेन्ना आमकां आता सिद्धीच जाल्यार सिद्ध्यात धर्म दुसरो आसा आमचो आता म्हणजे हांडला एक सावकार तो एक मुस्लिम आहे म्हणा तो आपलेच संप्रदाय त्या लोकांना शिकवला तुम्ही हेच करायला पाहिजे म्हणून तरी तेच शिकले आणि हिंदू कोण आहे त्यांना आपलं शिकवल्यात ते शिकले आणि ख्रिश्चन कोण आहे त्यांना आपलं शिकवलं इथं येऊन हे 3 चांगलं होत आहे
तिन्ही लोकांनी इन्व्हॉल्वमेंट आहेत आम्ही. मुसलमान बी धर्म आहेच आमचा, तिथून बी आहेच आमचे लोक, रिलेशन आहे आमचे. हिंदू लोक बी आहेत, आमच्या त्यात रिलेशन आहे. म्हणजे एक काय, आमची बी पोरगी त्यांनी नेतात, त्यांची बी पोरगी आम्ही आणतोय. लग्नाचा संबंध वगैरे काय आम्ही डिवाईड करणं नाही. हिंदूचे फार चढू आमचे का लगीन होतात, आमचे चढू त्यांनी नेतात. आमचे मुसलमानचे बी सेम. आम्ही भेद ते आमचे दुसरे लोक नाही असं काय त्यांच्याबद्दल आम्हाला आवडत नाही. ते आमचं लग्नाची संस्कृती सेम, आमचं नाचायचं नाच गाणं सगळं सेम. नंतर आमचं काय तर आम्ही वाईट झालं तर ते करतोय की ते आमचं काय वाईट शास्त्र, आमचं कोणतरी वारलं तर शास्त्र करायचे सेम. मुसलमानचं बी सेम, हिंदू सेम, सगळं सेम. आम्ही त्यात काय तर त्याने दुसरं टाईप करतात असं काय नाही. सिद्धी म्हणजे एक, सिद्धी आमचा एक, असं आमचं एक इकडे आमचं संप्रदाय तसं. सिद्धी खेळ म्हटल्या डमामाचो एकूच. डमाम आमका फाटीच्यान आमकां जल्मल्याच्यान त्यानंतर डमाम बघू कुठला तिच्यान फाटीच्यान जाल्यार बी आमकां दिल्लो डमामूच काही की ह्या आमच्या ह्या जातीक ह्या सिद्धियाक न्ही. आधी मोठे मोठे लोक काय बी कसले एक फंक्शन होवला गेल्याक न्ही सगळे जावन घेता. आम्ही काय ना सगळ्या फाटणा गेलो म्हणे सिद्धी आपणाक बी दितलो गाठ म्हणून फाटणा जाता सगळं मुसलो गेलो म्हणे मुसल्याक हात दिल्यान म्हणे मुसलमान तिच्यान फाटणा बी सिद्धी जावलेलो म्हणे. सिद्धिया काय अजून सगळं योग ना हो टाईम होऊन गेलो म्हटलो. लास्ट उरलो एक आहले उरले म्हणे घे हे तुका म्हणून देऊन जाऊन टाकलो म्हणे. देवान दिले म्हणे आमकां. त्याच्याशिवाय आमची काय पूजा पत्री बी ना, हे घेऊनच आमचे सगळे होतले. ती धमाम म्हणून जावन सोडल्यार फस्ट स्टार्टिंगाक आमच्या पोरांकी खेळोक स्टार्टिंग जाल्ले काय ते. बारीक पोरां रगडे खूब करतात न्ही, तांकां ते टायमपासाक म्हळ्यार आतां सांजेर पोर रडता वगी रावना अशें तशें कितें कितें करतना धमाम वाजोवन ताका गीत सांगून तांकां टायमपास करून तेणी धमाम वाजोवचे खाये मारले. तो आदीच्यान मुळातून येयल्लो तो आजूनी मरे आमी करूंक वचूंक. आमच्या आनी खंयच्याय एक विशेष कार्यक्रमाक जाल्यार आमचे दुसरे टीव्ही हे ते सगळे कांयच ना. फकत धमाम सुरू केले म्हणल्यार जानूच गेले. धमाम सुरू जालो बा आमची बारीक पोरां मरे नाचताली ती. तुमी गेला बी नाचचेच म्हळ्यार तितले जानूच येताले. ती बेहल्या लेगीत तुमी आतां नाचना म्हणून सांगला तुमकां धमाम चालू केलो हांव नाचयता गॅरंटी आहे म्हणून. नाच आहे. एक घागर कोडपान ती घागर घेऊन फुगडी घालतात नाही ती फुगडी. आणि साधाच आणि एक झाकई म्हणून आहे खाली बायकाच चढवाच अशी झाकई घालतात. त्यातून बी दुसरी गाणी आहे त्यातून. आणि डमामात बी वेगळीच गाणी आहे. घो माणसा नाचतली बी आहे, बायका नाचतली बी आहेत गाणी. The damam, it is actually African way of, portraying music. Because you will not find Indians playing damam.
So we can say that they have that part of music, they retained it from Africa. Because you see the drums which they use around here, those are the drums we use at home. So as you can say, when it comes to music, and damam and all, we can say yes, we can relate them to the Africans, because the drums are played by Africans, and the dance is almost similar, the way they dance. जे किती आमचे सिद्धी लोक आहेत हे सगळे असं जंगल एरियात आहे. टाउन एरियात कोण नाही. एक घर असलं तर लय मोठं. ते बी आता नवीन झालं, ते आत्ताच गेलं. ते हाळ्याळ, यल्लापूर, मुंडगोड, सिरसी, त्याच्यानंतर अंकोला एवढ्या तालुक्यात आमचे लोक आहेत. ते पूर्ण टोटल जंगलात, मोठ्या मोठ्या जंगलात आहेत. त्याच्यापूर्वी आणि त्यांचा एक आता तुमच्यासारखे जर कोण तर पॅन्ट शर्ट घातलं तर त्यांनी दंगलीत पळणारे लोक होते. आम्ही बी बघितले होते, आम्ही बी पळले लोक, आम्ही पळलोय तसं मागे. आमचा आप्पा, आमच्या आप्पाचा आप्पा, हे सगळे एकदम ते कुठल्या जंगलाची माणसं सगळं हे लोकांनी बघितले आहेत. तेवढं घर नाही, बारीक बारीक झोपडी होती तेव्हा. डंगळाने इकडे तिकडे फिरून शिकारी करतो, वाटतं काहीतरी आपलं जीवन हंपाला खाऊन असं परिस्थितीने गेले लोक. पहिल्याच्या आम्ही सगळे बारीक हातांचा त्रास काढलो. मला ही काय ही जातच नको, आणि माणसाभितर एकदमच हिंसे या लोकांक असं वाटते मनाला. म्हणजे इकडल्या लोकांना काय पाहिजे होतं, सिद्धी म्हटलं तेवढं पहिली आम्ही जर आम्हाला ते अपमान सगळं एक शब्द होतं, ते सिद्धी म्हणायचं म्हणजे आमच्या जातीला एक सेपरेट सगळं बघणार होते इकडचे सगळे संप्रदायाचे लोक. म्हणजे हे लोक, दुसरे लोक, मध्यमवर्गाचे लोक आम्हाला हात लावणार नाहीत. ते सिद्धी लोकांना हे लोक सेपरेट. आणि तसं म्हणून आमचे लोक असं जंगलात राहिले, म्हणजे त्या लोकांच्या जवळ राहायचं नाही. मी ऐसा तुम हमारा बाजार में गए, वो लंबे बाल है नहीं, उनको हमारा ऐसा बाल पकड़ देते, तुम्हारा बाल ऐसा स्प्रिंग जैसा है, भी जाको जाके बढ़ता है, बोल हमारा बाल खींच को हमारा एक करते हैं, इंसर्ट हमारा करते हैं. बस क्या बोलने का, हंसते हैं. हमारा देखो, हमें बाजार में हमें घूमने के लिए गए तो हमारा देखो हंसते हैं. वो उनके मुंह देखो, उनके आंखें देखो, उनके नाक देखो, उनका कलर कैसा है, उनके बाल कैसे हैं, उनके कपड़े कैसे हैं, बोल कर हमारा हंसते हैं उन्होंने. तो हमें है चाहिए शब्द, उनको क्या बोलने का, बोल कर हमें भी कुछ नहीं बोलते उनको. सिद्धि हर वक्त और हर जगह पे सिद्धि लोगों को बैड तरह से देखा गया है. मतलब दलित कहते हैं तो वी आर डाउन पार्ट, वैसा ही सिद्धि मतलब इस बॉर्न टू वर्क टू सर्व अदर, तो लेबर है. ते पहिले आमच्या जातीचे आज्याचे जमीन, तो आज्या काय केलं, भटाकडेन वचून म्हाका एक नारळ जावका आहले म्हणून सांगलो. ते नारळ भट दिलो. त्या आता 200 वर्षाच्या फाटी काय असा, ते नारळाक काही एक ते त्यांना पैसे, दमडी, बिल्ली, आणे सगळे लॅक आशिल्ले. ते त्यांना काय ते काय एक बिल्ली किंमत, काय एक आणो किंमत, काय काय की आमकां वतना. ते तो भट तेका एक नारळ दिलो आणि ल्हान दवरलो. ते कितले एक 7-10 वर्स मरे तो ते उसापर पसूक ना. मागीर काय केलो, तू ते नारळाचे पैसे दिवचे आसा म्हणून पैसे दी. तेन्ना कितले जाले तर 10 रुपये जाले. 10 रुपये हांव खंयचे मारतालो.
त्यांना काम केला तेका 1 आणो की 2 आणे की पगार आसलो मनीस कसे दितालो तर 1 सही घाल तो सही हे बट घालचे सही घायलो ते ना काय आले तेजे 3 एकरे आशिल्ले ते 3 एकरे जमीन बरी एक नारलाक गेले जमीन आता बट लोक आता बी आसात आहे आमचे लोक थंय गेले काय सिद्धी लोक ते असे लोकांना किती सांगता सिद्ध्या लोकांचं गुण बरं सिद्ध्या लोक काय तरी आता कोणातरी आपण काय तरी सांगलाय त्या का तसे कर म्हणल्या लोकांना सांगलं असे करतं मला तुमचं मुग्ध मनस सिद्ध्या लोकांचं किती कोणातरी काय तरी सांगूनला ते करता असं उठ आता आयल्याकडे ते मात्र सुधारला सोडला पहिले सिद्ध्या लोक कोणी काय सांगून तर तेच करता आलो सिद्धी लोक त्यांच्या बुद्धीन उठून केले काय ना सांगून दिलंच करता आलं If you have got demands in your house, my children are sick, I need to take them to school, to the hospital. My children need fees, I need shoes, I need to do marriages, and I don't have money. And here is a rich man who can give me a loan on condition that I have to work for him. He will put up his conditions that I'm giving you the money to run the marriage, but you have to work for me at this rate, at the cheapest rate, and you cannot refuse because you need the money to run the ceremony. You need the money to take your child who is dying to the hospital. Such factors, they trap them in poverty, and that leads to being a bonded laborer. आता आम्ही जर आम्हाला इकडे त्रास काय हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आमच्या लोकांना अजून बी ते मुठीत धरतात आम्हाला एक ॲक्ट आहे 2006 त्यांना एक ॲक्ट दिलात जमीन कुठे आहेत त्याने त्यांना तिकडे राहूस त्याने परमनंट करून द्यायचं म्हणून जर ते आम्हाला देऊस ते अजून मागे पुढे पॉलिटिकल्स लीडर्स आणि हे लोक आम्हाला जरा वडून धरतात हे सिद्धी लोकांना दिलो तर आम्हाला आमच्या शेताला काम करूस माणूस कोण ह्यांना पुरा सोय द्यायची नाही असं काय तर त्यांचं आमचं जरा भांडण आहे काय असं असतं हे फॉरेस्ट डिपार्टमेंट हे लोक थोडे लोक ते त्यांचं म्हणजे फॉरेस्ट त्यांचा कायदा त्यांचा नियम बरोबर आहे खरं तेच लोक ते काय तर जंगल राहूचं म्हणताना उद्देश विचार करणार नाही ते नोकरीपुरती करणार ते म्हणजे आम्ही बघतो त्या थेरी आम्ही जे काय सांगतो रिअल सांगतो आज एक फॉरेस्ट त्याला तर त्या जंगलाची काळजी असून तो नोकरी केला ते रक्षण करायला पाहिजे आता त्यांच्या समोर त्यांचे रिलेशन आता तुमची ते कुणाकडे त्यांच्याकडे नाही तोडून नाकुड आहे त्यांच्या रिलेशनाकडे त्यांचे संबंधित जे कोणात त्यांना देतात ते नाकुडी कोण आम्हाला तोडून लावायचं नाहीतर काय तर आम्हाला ते द्यायचे 200-300 रुपये त्यांना म्हणून आम्ही देऊच पाहिजे असं आम्हाला आमचं त्याचं फायदा घेणार ते नावापुरते काय म्हणणार आहे म्हणणार फॉरेस्ट आम्ही राखूच पाहिजे तुम्ही इथनं बाहेर चला त्यांचा जर कोण ऑफिसर त्यांचं प्रेशर घातला तर तुम्ही बाहेर पडा म्हणणार नंतर उपयोग करणार ह्या लोकांनाच उपयोग करणार आता आमचा एक महादेव सिद्धी म्हणून यल्लापूरचा एक माणूस था बरा माणूस तो फॉरेस्टला वॉचमॅन म्हणून काम करणारा त्यांना त्यांची चोरी तो धरून देत आहे म्हणून त्यांना बंदुकीने मारून सोडले फार घालून दुसरे कोणतर लोक असली परिस्थितीत आम्ही भिवून आमचे लोक नंतर भितात एक माणूस मरला तर झाला आमची जनसंख्या कमी आता इकडे हाऊस राहून टोटल 7 तालुक्यामध्ये आमचे लोक किती फॉरेस्टमध्ये असलेले लोकच 25,000 काय तर लोक असणार 7 तालुक्यामध्ये मग ते हल्ल्याळ तालुक्यामध्ये किती राहणार लय 3,000-4,000 लोक ह्या लोकातला कोणतरी एकला मरला तर आमचे सगळे लोक शोकाचारणे करायला पाहिजे तसं आहे परिस्थिती असं म्हणून भिणार आम्ही लोक This theory
is being planted by those who are exploiting the cities. If they leave the forest, they're going to face problem. They won't get casual laborers. Who is going to work in their plantations? Now, majority of the children are going out to study. Majority now. They're facing a big problem. You are hearing now there is fights. They started attacking cities. Why? They're not going for their work. When I sat here after 3 years, someone said, Bosco, to make sure that all of them, they don't go to school because we need people to work in our field. So such a statement is being, there's some kind of gossip which a CD could make from the illiterate aspect of life, which I don't blame them because they have been in the same lifestyle for years together. They don't know any other alternative. अल्लावर इस पे अल्लावरा है ना ट्रेन स्टेशन, उस पे हम उस पे एक 10 गरडोली के विलेज के बच्चों को उन्होंने पकड़ा प्रिस्ट ने, क्योंकि हम बेंगलुरु को भेज रहे थे एजुकेशन के लिए, इस गवर्नमेंट एजुकेशन और गवर्नमेंट से स्कॉलरशिप मिलता है अच्छा एजुकेशन के लिए। तो उसने अटैक किया और बोला कि किधर जा रहे हो तुम? हम बेंगलुरु जा रहे हैं। क्यों? एजुकेशन के लिए। तो आप इधर अपना इंस्टीट्यूशन है ना, क्रिश्चियन का इंस्टीट्यूशन है, आप सब लोग ऐसा गवर्नमेंट स्कूल में पढ़े तो अपना इंस्टीट्यूशन क्या करना है, बंद करना पड़ेगा। तो उन्होंने बोला कि सही अपने पास पैसा नहीं, आप फ्री एजुकेशन दो, हम आ जाएंगे। तो बोला कि फ्री नहीं होगा, आप देना है क्योंकि इंस्टीट्यूशन कैसा चलना है। तो लाइक दैट, तो उन्होंने स्टॉप करके वो दिन वापस लेके आए उन लोगों को। हमारे लिए भी बहुत ये था। मैं अभी शुरुआत में क्रिश्चियन इंस्टीट्यूट में एजुकेशन जाना है तो वो लोग बोलते थे कि उधर आप जाने से आपको बीफ डाला जाता है, तो हिंदुज़म में नहीं खाते हम लोग, वो सभी खाना पड़ेगा, नहीं भेजो, आपके लड़के को नहीं भेजो, ऐसा सब बहुत लोगों ने बोला। तो मैंने डिसाइड किया कि मुझे एजुकेशन अच्छा चाहिए, तो क्रिश्चियन हो कहीं हो, मैं बीफ खाने के लिए भी रेडी हूँ, आई विल गो लाइक दैट। तो ऐसा मैं डिसाइड करके गया। तो उधर स्पाइसर कॉलेज गया तो नॉन वेज ही नहीं था, तो बुरा लगा, वेजिटेरियन ही खाना पड़ा। तो ऐसा सोचता है तो बाद में स्कूल का नाम स्प्रिंग्स ऑफ होप SDA सिद्धि एकेडमी गाड़गेरा करके है। हमारे बच्चे तो बहुत पुअर है और उनके माँ बाप भी बहुत पुअर बैकग्राउंड के हैं, क्योंकि उनके पास अभी काम नहीं है। वो काम के लिए गोवा जाते हैं, महाराष्ट्र और उड़पी मंगलूर जाते हैं। तो जाते हैं वो बच्चों को भी उधर ले जाते हैं। बच्चे भी 5, 6, 7 साल तक उनके साथ रहते हैं, बाद में वो भी लेबर ही बन जाते हैं, वो स्कूल को नहीं जाते। इसलिए हम क्या करते हैं, हर साल अप्रैल और मई महीने में ऐसे ही विजिट के लिए जाते हैं, गाँव को विजिट करते हैं और सब बच्चों को हमारे स्कूल का एडवर्टाइज करते हैं। ऐसा तुम्हारा काम जाना है तो जाओ, लेकिन बच्चों को इस स्कूल में छोड़ दो, ऐसा करके पूरा एडवर्टाइज करते हैं। बाद में वो लोग बच्चों को इधर छोड़ के काम जाते हैं। और साल में अक्टूबर में 15 दिन घर में रहते हैं बच्चे, और अप्रैल और मई साल में उतना साढ़े 2 महीना बच्चे पेरेंट्स के साथ रहते हैं, नहीं तो पूरा साल इधर रह जाते। उनका को कुछ पैसा देने का नहीं, इधर फीस नहीं, कुछ नहीं, सिर्फ 1-2-3 जोड़ी कपड़ा उतना, बाकी यूनिफॉर्म हम देते हैं, साबुन तेल पूरा, बाकी एक जगह स्कूल में देता है। But as far as education is concerned, you will see that there is a glimpse of light among the city. You can say 3%, 4% is coming. They have not gone beyond 4%. Still, there's lots of children, there's lots of students who would desire good education.
जब मैं पुणे में पढ़ाई करता था, हम क्या करते थे, बहुत गरीब थे ना, हमारे माँ बाप पॉकेट मनी नहीं देते थे। हम क्या करते थे, हर वीक हफ्ते में एक बार क्लब जाते थे, पान कार्ड क्लब करके एक क्लब है वहाँ जाके क्लब में होल नाइट सर्विंग करने का वो काम करते थे। उधर जाने से ना बहुत लोग आते थे, वो पूछते थे तेरा नाम क्या है, मेरा नाम प्रेमा करके बोलता था। ये तेरा रियल नाम नहीं है, तू अफ्रीकन है और तू इंडियन नाम बोल रहा है। बोलते नहीं मेरा नाम यही है, मैं इंडियन बोलते। नहीं तू इंडियन नहीं, सही ठीक नहीं बोल रहा है, तो अफ्रीकन नहीं बोलते। बाद में बहुत ऐसा 10-15 बार लोगों ने पूछा है मेरे को, लेकिन लास्ट में बोलता था हाँ मैं अफ्रीकन ही हूँ, मेरा नाम दूसरा कुछ बोलने का, अफ्रीकन नाम बोलने से हाँ अभी तो सही बोल रहा है, अब तो अफ्रीकन ऐसा बोलते थे लोग। एक बार मैंने डेविड बोला था, एक बार मैंने वालसियो करके बोला था, बहुत नाम बोले लोगों को। People sometimes they don't understand what I say. I always tell them I'm Indian, but then okay, then sometimes I'll tell lies. Okay, I'm African, fine. So they believe, sometimes they believe lies. They never believe the truth. There was connection somewhere. I was not Indian, I mean to say. Maybe like my forefathers, they were from Africa. I cannot say that I'm African because I'm Indian. Now means it will never change. That's what. आधी आमचं औस गाव आफ्रिकाचं गाव, आता आमचं माई गाव भारताचं गाव. आधी आमचं औस गाव आफ्रिकाचं गाव, आता आमचं माई गाव भारताचं गाव. भारताच्या गावात आमचे कसले बाबा काम, भारताच्या गावात आमचे कसले बाबा काम. भारताच्या गावात आमचे गुलामाचे काम, भारताच्या गावात आमचे गुलामाचे काम. आधी आमचं औस गाव आफ्रिकाचं गाव, आता आमचं माय गाव भारताचं गाव. आता आमचं माय गाव भारताचं गाव. गुलामाचे काम करू काय बाबा, काय कारण सांग. गुलामाचे काम करू काय कारण सांग. आमच्या मध्ये संगीना तोच कारण सांग, आमच्या मध्ये संगीना तोच कारण सांग. आधी आमचं माय गाव भारताचं गाव, आता आमचं माय गाव. आधी आमचं माय गाव आफ्रिकाचं गाव, आता आमचं माय गाव भारताचं गाव. आता आमचं माय गाव भारताचं गाव, भारताचं गाव.